श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री गणेशाय नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. या कलियुगात जिथे माणसाचे मन संकटांनी, चिंता, तणावांनी ग्रासलेलं आहे, तिथे एकच नाव आहे जे निराशेच्या अंधारातून प्रकाश बनून उभं राहतं. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. श्रद्धेने घेतलेली त्यांची हाक कधीच व्यर्थ जात नाही. भक्त संकटात असो, आजारी असो की जीवनाच्या वळणावर हरलेला असो, स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येतातच. आज आपण ऐकणार आहोत अशाच एका सत्य घटनेवर आधारित श्री स्वामी समर्थांचा अद्भुत अनुभव, ज्याने एका भक्ताचं संपूर्ण जीवन बदलून टाकलं. ऐकत रहा शेवटपर्यंत, कारण ही कथा नाही, हा अनुभव आहे. ही घटना आहे 2019च्या सुमाराची. पुण्याजवळील एका मध्यमवर्गीय वस्तीतील अनिता नावाची साधी गृहिणी. नवरा प्रायव्हेट नोकरीत होता. पगार कमी पण जबाबदाऱ्या खूप जास्त होता. नवऱ्याची अचानक नोकरी गेली. 3 महिने झाले. घर भाडं थकलं होतं, बँकेचे हप्ते थकले होते, घरामध्ये किराणा नव्हता. नवरा दिवसेंदिवस जास्तच शांत व्हायला लागला. न बोलणं न हसणं. एक दिवस अनिताला स्वयंपाकघरात रडताना पाहून तो एवढंच म्हणाला, "तू काळजी करू नकोस अनिता, मी काहीतरी पाहतो." त्या शब्दात धीर नव्हता, फक्त थकवा होता. त्या रात्री अनिताने कोणालाही न सांगता देवाऱ्यासमोर दिवा लावला. न मागता न रडता फक्त एवढंच म्हटलं, "श्री स्वामी समर्थ आम्हाला सांभाळा." दुसऱ्या दिवशी ती भाजी आणायला बाहेर गेली होती. रस्त्यावर एक वयस्कर बाई भेटली. ओळखीची होती पण जवळची नव्हती. त्या बाई सहज म्हटल्या, "तुझा नवरा घरी आहे का ग? माझ्या मुलाला एका माणसाची गरज आहे आज." अनिता चकित झाली. काहीच बोलली नाही, फक्त हो म्हणाली. संध्याकाळपर्यंत नवऱ्याच्या हातात काम होतं आणि आठवड्याभरातच पगार देखील चालू झाला. ती बाई परत कधीच भेटली नाही. काही दिवसांनी अनिता गुरुवारी अक्कलकोटला गेली. समोर स्वामींच्या मूर्तीकडे पाहताना तिच्या मनात एक विचार आला. मी काहीच मागितलं नव्हतं. तेवढ्यात मनातच एक शांत उत्तर उमटलं, "तू मागायच्या आधीच मला कळलं होतं." अनिताचे डोळे पाणवले होते. स्वामी समर्थांनी त्या भक्तावर केलेली कृपा फक्त त्याच्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर आजही प्रत्येक श्रद्धावानासाठी ती एक जिवंत शिकवण आहे. जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हाच गुरु प्रकट होतो. न दिसता न सांगता, पण योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतो. स्वामी समर्थ म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हे शब्द केवळ वाक्य नाही आहेत, तर लाखो भक्तांचा अनुभव आहे. जर तुमचं मन आजही कुठल्या तरी संकटात अडकलेलं असेल, तर फक्त एकदापासून मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. नक्कीच गुरुकृपा होईल, नक्कीच मार्ग सापडेल. आणि भक्तांनो, तुम्हाला ही अनुभव कथा कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी